मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। LLB 3 इयर कॅप राऊंडची इन्स्टिट्यूट लेवल एक्सटेंड झालेली आहे आणि बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये थोड्याफार प्रमाणात जागा शिल्लक आहेत। परंतु एक असे कॉलेज आहे ज्या ठिकाणी आता देखील 18 जागा शिल्लक आहेत। एसटी कास्ट साठी आहेत, ओबीसी साठी आहेत, ओपन कास्ट साठी जागा आहेत, एनटीबी आणि ईडब्ल्यूएस अशा सर्वच कास्ट साठी थोड्या जागा या कॉलेजमध्ये शिल्लक आहेत। आणि कोणत्या कॉलेजमध्ये या जागा शिल्लक आहेत ते कसं चेक करायचं, आणि एक गोष्ट तुम्ही जर पाहिली तर ईडब्ल्यूएस च्या भरपूर जागा शिल्लक आहेत। ईडब्ल्यूएस चे कॅन्डिडेट हे मिळालेले नाहीयेत, तर हे ईडब्ल्यूएस च्या जागा आपल्याला भेटू शकतात का, आणि ईडब्ल्यूएस च्या जागेवरती ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय करायचंय याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटीसीएलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर हे एक कॉलेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर ओपन एनआरआय यासाठी एक जागा आहे, एसटी साठी जनरल 2 फिमेल 1, एनटीबी 1, एनटीसी ला नाही आहेत, एनटीडी 1 जनरल आणि फिमेल 1, ओबीसी जनरल 1 आणि फिमेल 1, आणि एससीबीसी च्या कुठल्या जागा नाही आहेत, परंतु ईडब्ल्यूएस च्या जनरल 4 आणि फिमेलच्या 5 जागा आहेत। जर तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला भरपूर चान्स या ठिकाणी आहेत। तर हे कुठलं कॉलेज आहे तर इथं पाहिलं तुम्ही तर हे एमएसपी मंडल श्री शिवाजी लॉ कॉलेज परभणीचं कॉलेज आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड या विद्यापीठामधील हे एमएसपी कॉलेज आहे। तर असंच तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये वॅकन्सी चेक करायचे आहेत। इथं युनिव्हर्सिटीचे नाव टाकल्यानंतर सर्व कॉलेजची लिस्ट तुमच्या समोर ओपन होईल। तर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्याची वॅकन्सी आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वॅकन्सी शो करेल। एखाद्या कॉलेजला कुठलंच वॅकन्सी नसेल तर तुम्हाला तिथं ऑप्शन द्यायचे नाहीयेत। हे ऑप्शन कशा प्रकारे द्यायचे आहेत याची सविस्तर माहिती एका पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तो एकदा पाहून घ्या। आता तुम्ही जर इथं थोडस ऑब्झर्वेशन केलं तर बऱ्याचशा कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएस च्या सीट्स या भरपूर आहेत। तर मी एक दुसरी युनिव्हर्सिटी पाहतोय, तर ही जळगावची किंवा संभाजीनगरची युनिव्हर्सिटी इथे जेव्हा मी सिलेक्ट करतोय तर या ठिकाणी ओपनच्या 4 जागा आहेत आणि मॅनेजमेंट कोटा 7 जागा आणि ईडब्ल्यूएस 2। आता या मॅनेजमेंट आणि अदर दॅन महाराष्ट्र स्टेट या ओपन कॅटेगरी मध्येच येतात। तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर मधील लेट एमएलसी वसंतराव काळे लॉ कॉलेज आहे। तर इथे देखील तुम्हाला भरपूर चान्स आहे। त्यानंतर हे माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज आहे, त्या ठिकाणी जर आपण वॅकन्सी चेक केली अनएडेडची तर इथं कुठलीही जागा शिल्लक नाही। त्यानंतर एमएसपी लॉ कॉलेज जालना मधील आहे, तर इथं मॅनेजमेंटच्या आणखीन देखील 7 सीट शिल्लक आहेत। एसटी साठी एक आहे, एनटीबी जनरल 1, फिमेल 1, एनटीसी 1 आणि एससीबीसी म्हणजेच मराठा कास्ट जर असेल तर त्यांची एक सीट या ठिकाणी शिल्लक आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर मध्ये एमएसएस लॉ कॉलेज मध्ये आहे। आता याच युनिव्हर्सिटी मधील VN पाटील लॉ कॉलेज पाहिलं तर इथं पहा ईडब्ल्यूएस 4 आणि जनरल फिमेल 4 जनरल 6, एससीबीसी 1, ओबीसी 3, ओपन फिमेल 1, अदर दॅन महाराष्ट्र 1, एनआरआय 1 आणि मॅनेजमेंट 4। एकूण इथं 21 जागा शिल्लक आहेत। इथे देखील तुम्हाला छत्रपती संभाजीनगर युनिव्हर्सिटी मधील हे कॉलेज आहे, इथे देखील तुम्हाला चान्स आहे। अनएडेड कॉलेज आहे, डोनेशनची डिमांड कदाचित तुम्हाला केली जाऊ शकते, पण जर तुमची ईडब्ल्यूएस कॅटेगरी असेल तर तुम्हाला इथं डोनेशन द्यायची देखील गरज नाही। आता आपण पाहूयात की ईडब्ल्यूएस सीट्स या
आपल्याला मिळतात का किंवा त्या ओपन कॅटेगरीला मिळतात का? तर या ठिकाणची ही कॅप राऊंड 4 नोटीस नंबर 4 आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर EWS ही अशी कॅटेगरी आहे ज्याच्या सीट्स कोणालाही देता येत नाहीत. तर या नोटीस मधला पॉइंट नंबर 20 तुम्ही जर पाहत असाल, economically weaker section EWS seats will be filled in by the EWS candidates only. हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. फक्त EWS कॅन्डिडेटनाच त्या सीट्स मिळणार आहेत. If there are no EWS candidates available in the system generated merit list, the remaining seats will remain vacant and will not be transferred to any other category in any case. तर या सीट्स या अशाच शिल्लक राहणार आहेत, त्या ओपन मध्ये कन्वर्ट होणार नाहीत. बाकीच्या सर्व सीट्स आहेत त्या ओपन मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. एससी ची सीट असेल तर त्या ठिकाणी एससी चा कॅन्डिडेट नसेल तर ती एसटी साठी कन्वर्ट करून दिली जाऊ शकते. एससी एसटी दोन्ही नसेल तर एनटी ओबीसी या ठिकाणी करून दिली जाऊ शकते. मग आता EWS मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर जे कॅन्डिडेट्स ओपन कॅटेगरीचे आहेत, म्हणजे ओबीसी नाही आहेत, एससीबीसी नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांना EWS चं सर्टिफिकेट काढून घ्यावं लागेल. आणि जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या सीट्स मध्ये ऍडमिशन घेता येईल. अदरवाइज या EWS च्या सीट्स या अशाच वॅकंट राहतील. आणि बऱ्याचशा कॉलेजमध्ये पुणे युनिव्हर्सिटी जर आपण चेक केलं, मुंबई युनिव्हर्सिटी चेक केलं तर या कॉलेजमध्ये मॅक्झिमम सीट्स ज्या आहेत त्या सर्व EWS च्या शिल्लक आहेत. या ठिकाणी पहा EWS एकच शिल्लक आहे. त्यानंतर आणखीन एक बालाजी लॉ कॉलेज आपण चेक करूयात. तर या ठिकाणी EWS 7 आणि फिमेल 1 अशा सीट शिल्लक आहेत. त्यानंतर आणखीन एक आपण कॉलेज CD देशमुखचं पाहूयात. तर त्या ठिकाणी EWS ची सीट शिल्लक आहे. तर पुण्यामधील बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये या फक्त EWS च्या सीट शिल्लक आहेत. आणि इथं ऍडमिशन पाहिजे असेल तर तुमची कॅटेगरी ओपन हवे आणि तुमच्याकडे EWS चं सर्टिफिकेट अवेलेबल असणं गरजेचं आहे. जर या ठिकाणी कॅन्डिडेट्स नाही आले तर या जागा वॅकंट राहू शकतात. आणि जर तुम्ही EWS कॅन्डिडेट असाल आणि डोनेशनची मागणी केली असेल तर डोनेशन देऊ नका, कारण या जागा त्यांना फिल करणं कंपल्सरी आहे. जर तुमच्याकडून या जागा तुम्हाला दिल्या जात नसतील डोनेशन मुळे तर तुम्ही CET सेल कडे कंप्लेंट करू शकता किंवा कोर्टामध्ये केस फाईल करू शकता. इथं मात्र EWS चे विद्यार्थी नाहीत म्हणून जागा शिल्लक आहेत, तर डोनेशन द्यायची अजिबात गरज नाही. मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.